एकदा नवी मुंबई प्रश्नाचा निपटारा करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात? हे बघा, 4 दिवसापूर्वी पालघर जनता दरबार झाला 8 तारखेला आणि आज 12 तारखेला नवी मुंबईमध्ये. 18 तारखेला ठाण्यात होता, पण पालघरला एक बीच फेस्टिवल असल्या कारण तो रद्द केला आणि भविष्यकाळामध्ये नवी मुंबई, ठाणे, भाईंदर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, मुरबाड, शहापूर, वाडा, मोखाडा, जव्हार, तलासरी या सर्व प्रत्येक तालुक्यामध्ये संपर्क मंत्री म्हणून ठाणे जिल्ह्यामध्ये आणि पालकमंत्री म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये जनता दरबार घेणार. आणि नवी मुंबई हे तर माझं स्वतःचं शहर आहे, म्हणून इथे दर महिन्याला एक दरबार होणार. जनता दरबार कुठे ना कुठे जनसामान्यांचे एक आश्रयस्थान म्हणून राहिलेलं आहे. हे बघा, बाब असे की जनता दरबार हे काही लोकांना मेहरबानी करण्यासाठी जनता दरबार घेतला जात नाही. हे आपल्या मनाला आनंद देण्याकरता आणि जनसामान्याशी त्याच्या दुःखाशी समरस होण्याकरता जनता दरबार. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की पूर्वी ज्या प्रमाणामध्ये लोकांच्या तक्रारी होत्या, तक्रारीचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. प्रशासकीय यंत्रणा चांगलं काम करायला लागले आणि निश्चितपणे भविष्य काळामध्ये एक दिवस जनता दरबारात एकही माणूस येणार नाही, म्हणजे त्या दिवशी आपल्याला आपलं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण यशस्वी झाल्याचं समाधान मिळेल. सर्वसाधारण सभेमध्ये भाजपच्या नगरसेवकांनी जी आहे 20 तारखेला चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे. सगळ्या समिती आता बाब अशी आहे की आता माननीय महापौर, उपमहापौर, गटनेते हे जो त्या गोष्टी काय निर्णय घेतील. आता महापालिकेचे आता म्हणजे मी पूर्वी महापालिकेत जायचो, महापालिकेचे प्रश्न त्याचा उरक करण्याकरता प्रयत्न. आता महापालिकेमध्ये 65 नगरसेवक आहेत आणि पदाधिकारी ते त्यांचं काम करतील. तो कहीं ना कहीं इससे आप लोग विरोधियों को टारगेट तो नहीं करना चाह रहे हैं चौकसी को लगा? अरे इसमें विरोधी की टारगेट करेंगे, सवाल किधर पैदा हो रहा है? प्रशासक कालखंड में महापालिका के फंड का गैर उपयोग हुआ, उसकी चौकसी करने में विरोधकों को किधर कुछ राइट में लेने का सवाल होता है? विरोधक भी जनता के चाहने वाले, मैं तो बोलता हूँ विरोधक भी साथ में आ जाए. जहाँ पे गलत ढंग से पैसा खर्चा हुआ होगा वो जनता के सामने आना चाहिए. सर, या चौकशीतून सगळं काय निष्पन्न होईल? या सगळ्या प्रकरणामधून निष्पन्न होण्यासाठी तरी चौकशी करावी. कोट्यवधी रुपये लुटले गेले सगळे अधिकारी असं तुमचं म्हणणं आहे ना? हो. हा, म्हणजे कोट्यावधी रुपये लुटले गेले. ते का लुटले गेले, कसे लुटले गेले, कोणी लुटले गेले, कोणाच्या आदेशानुसार याची पूर्वपणे चौकशी होऊन चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्या घटकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी मी सांगेन.